काल आमचे हे म्हणाले की पोट खराब झालंय तर खिचडीच बनव, मी काही जास्त खाणार नाही. परंतु शेवटचं वाक्य हेही म्हणाले की तुझ्यासारखी खिचडी बनवू नको. त्यांना माझ्या हातची खिचडी कधी आवडतच नाही. मी अगदी साधी खिचडी बनवते. मग मी विचार केला काय बनवू, तर लक्षात आलं की एकदा वहिनीने टोमॅटो राईस बनवलेला. सो मी म्हटलं तेच बनवूया. मग काय घेतला, एक कांदा बारीक चिरून घेतला, 4 ते 5 छोटे छोटे टोमॅटो होते ते काढले आणि उभे आडवे आपले चिरून घेतले. त्यानंतर 1 इंच आलं आणि 3 ते 4 पाकळ्या लसणाच्या घेतल्या. आलं आणि लसूण मी किसूनच घेतले, ते जास्त सोपं वाटलं मला. आणि स्वयंपाक बनवता बनवताच असं वाटलं की अरे आपण व्हिडिओ पण घेऊन टाकूयात, म्हणजे कोरियन वोकॅब्युलरी सुद्धा शिकवता येईल. मग काय व्हिडिओ करायला सुरुवात केली. आणि आता मी घेतली कोथिंबीर आणि ती बारीक मस्तपैकी चिरलेली आहे. त्याच्यानंतर कढीपत्त्याची थोडीशी पानं घेतली आणि हिरव्या मिरच्या घेतल्या, 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरल्या. आणि त्याच्यानंतर घरामध्ये जे काही अवेलेबल होते गरम मसाले ते घेतले. तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घ्या, नाहीतर नाही घेतला तरी काही फरक पडत नाही. आता गॅसवरती कुकर ठेवला आणि कुकरमध्ये पळीभर तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरा आणि गरम मसाले जे काही होते त्याची फोडणी दिली, त्यांना मस्तपैकी परतून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेला कांदा टाकला. कांदा सुद्धा मी थोडा परतून घेतला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चिरलेली मिरची आणि कढीपत्त्याची पानं टाकली आणि जरासं परत परतून घेतलं आणि कांदा गुलाबी होईपर्यंत थोडीशी वाट बघितली. जसा कांद्याचा कलर चेंज झाला त्याच्यामध्ये आपण चिरलेले टोमॅटो टाकले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आणि त्याला 1 मिनिटासाठी मी वाफेवरती ठेवलेलं आहे. मीठ आपण याच्यासाठी टाकतो कारण की मग टोमॅटो जरा लवकर शिजतात किंवा लवकर गळतात. 1 मिनिटानंतर मी चेक केलं तर टोमॅटो अजूनपर्यंत शिजायचे बाकी होते. सो मी पुन्हा एकदा कुकरचं झाकण घेतलं आणि त्याचा रबर आणि शिटी काढली आणि त्यांनी झाकून 1 ते 2 मिनिटाची वाफ घेतली. त्याच्यानंतर बघितलं तर टोमॅटो थोडेसे शिजायला आलेले. मग त्याच्यामध्ये मी आलं आणि लसणाची जी पेस्ट आहे आणि आपले घरातले बेसिक जे मसाले आहेत, लाल तिखट आणि हळद, धना पावडर, तीच टाकून मी काय केलं पुन्हा परतलं. त्यात थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं टाकून पुन्हा एकदा परतून घेतलं आणि 30 सेकंदासाठी फक्त वाफ दिली. 30 सेकंदानंतर बघितलं तर टोमॅटो शिजले होते. तर त्याच्यामध्ये आता स्वच्छ धुतलेले तांदूळ मी टाकलेले आहेत. तांदूळ मी भिजवून वगैरे ठेवले नव्हते, डायरेक्ट असेच टाकलेले आहेत, फक्त स्वच्छ धुवून घेतले. तुम्ही तांदूळ अर्धा तासासाठी भिजवत सुद्धा ठेवू शकता. चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यानंतर मिश्रण छानपैकी ढवळून घेतलं. त्यानंतर 2 कप पाणी मी इथे घातलेले आहे. तुम्ही तुमच्या तांदळाच्या हिशोबाने पाणी घालू शकता, मला एवढं पाणी पुरेसं आहे. त्याच्यानंतर कुकरच्या झाकणाला मी रबर आणि शिटी लावली आणि 3 ते 4 शिट्या मी इथे काढून घेतलेल्या आहेत. कुकरची वाफ जशी निघाली त्याच्यानंतर मी जेव्हा कुकर उघडला तर भात अगदी छान जसा मला हवा होता तसाच झाला होता. आणि तुम्ही विश्वास नाही करणार की माझे मिस्टर थोडंसंच जेवणार होते पण त्यांनी पूर्ण भात संपवला.